श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करते. श्रोते हो, खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर शिस्त, जिद्द, चिकाटी आणि उज्ज्वल भविष्यासाठीची ती तयारी असते. आज आपल्यासोबत आहे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे, खेळाडूंच्या गुणवत्ता विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेले माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक सर. आज आपण नमस्कार सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण क्रीडा धोरणांतर्गत 5% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून क्रीडा ई प्रमाण प्रणाली काय आहे हे नक्की सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, मला सुरुवातीला सांगा ना, खेळाडूंना 5% आरक्षण म्हणजे नक्की काय आहे? महाराष्ट्र शासनाचा जो क्रीडा विभाग जो आहे, आता महाराष्ट्रात आपण जी शासकीय म्हणजे जी शासकीय निमशासकीय ज्या ज्या काही कार्यालये आहेत, बरोबर, त्या ठिकाणी खेळाडूंकरता भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे नियुक्ती करता किंवा शासन सेवेमध्ये 5% आरक्षण हे खेळाडूंसाठी ठेवलेलं आहे. बरोबर. आणि या 5% आरक्षणामध्ये जे खेळाडू आपले राज्यस्तर प्रावीण्य जे मिळवतात किंवा राष्ट्रीय स्तर प्रावीण्य मिळवतात खेळामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय प्रावीण्य मिळवतात, तर त्या खेळाडूंची जे प्रमाणपत्र आहे त्याची पडताळणी केली जाते. आणि ती पडताळणी झाल्यानंतर ते या 5% आरक्षणामध्ये पात्र होतात. आता 5% आरक्षण जे आहे, तर 5% आरक्षण गट ड, गट क, गट ब, गट अ या सर्व वर्गाकरता स्थापन झालेली जी आहे ती ही योजना आहे. बरं. तर याच्यामध्ये गट क ड साठी राज्यस्तर जे प्रावीण्य मिळवतात, म्हणजे ज्यांना राज्यस्तरावर मेरिट मिळालं असेल किंवा प्रावीण्य मिळवलं असेल, ते या गट क साठी पात्र असतात. गट ब करता राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय ते पात्र असतात. आणि गट अ करता ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलंय त्यांना ते पात्र होतात. परंतु याच्यामध्ये फक्त महत्त्वाचं एकच आहे की या स्पर्धा जे खेळ असतील, जे खेळ ते खेळलेले ते खेळ एक तर कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स किंवा ऑलिम्पिक्स मधले जे खेळ आहेत ते याला पात्र असतात. आणि त्याबरोबर काही देशी खेळ जसे आपले खो खो आहे, कबड्डी आहे, हे त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं. ओके सर, मला सांगा ना, यापूर्वी क्रीडा खेळाडूंचे जे प्रमाणपत्र पडताळणी होती ती कशी होत होती? यापूर्वी म्हणजे आता हा जो ब्लॉकचेनचा जो आता जे तंत्रज्ञानाचा वापर करून जे क्रीडा ई प्रमाण देण्याची सुविधा आता शासनाने रिसेंटली म्हणजे 8 जानेवारीलाच 2026 रोजी त्याचा शासन निर्णय झाला. त्याआधी जे प्रमाणपत्र पडताळणी व्हायची त्याची प्रक्रिया अशी होती की खेळाडूंना ज्या जिल्ह्यात ते राहत होते त्या विभागाचे जे विभागीय उपसंचालक असतात क्रीडाचे, त्यांच्याकडे त्यांना प्रस्ताव सादर करावा लागायचा. त्यांचं प्रमाणपत्र जे असेल त्या प्रमाणपत्रासोबत काही कागदपत्र असतात की ज्याच्यामध्ये स्पर्धेचं रिझल्ट असतील, त्या स्पर्धेचं रेकॉर्ड असेल, हे सगळं त्यांना उपसंचालकांकडे सादर करावं लागायचं. मग उपसंचालक त्या प्रस्तावाची पूर्णपणे सहनिशा करायची. मग जर ते शालेय क्रीडा स्पर्धा असतील तर त्याच्या संबंधित ज्या जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे स्पर्धा झाली असेल तिकडनं अहवाल मागवतात. त्याचप्रमाणे जर त्या असोसिएशनच्या संघटनेच्या स्पर्धा असतील तर त्या संघटनेकडनं त्याचे दस्तऐवज मागवले जातात. म्हणजे त्याचे लॉट्स असतील, त्याचे रिझल्ट असतील, त्या खेळाडूचे एंट्रीज असतील, हे सगळे मागवले जातात. आणि मग त्याच्यामध्ये ती खात्री करतात की संबंधित खेळाडू खरंच ती स्पर्धा खेळलेला आहे का. आणि मग त्यानंतर ती पडताळणीचा अहवाल ते देत होते, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी जी म्हणतो आपण ती ते उपसंचालक देत होते. परंतु मग त्या जी काही कार्यवाही व्हायची त्या कार्यवाहीला मात्र वेळ लागत होता, कारण ते मॅन्युअली होत होतं सगळं. तर अशी ती प्रक्रिया पूर्वी जी 5% आरक्षणांतर्गत जे काही खेळाडूंचे प्रमाणपत्र पडताळणी अशा पद्धतीने पूर्वी होत होते. पण मग आता सध्या जी नवीन प्रणाली आहे क्रीडा ई प्रमाण, त्याबद्दल सांगा ना, नेमकं काय आहे त्याच्यात? नक्कीच. आणि खरोखर ही शासनाच्या क्रीडा विभागाने एक फार महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे की ज्याच्यामुळे खेळाडूंचा वेळ खूप वाचणार आहे. तर हा शासन निर्णय झाला 8 जानेवारी 2026 रोजी, की ज्या दिवशी क्रीडा ई प्रमाणपत्र देण्याची जी सुविधा आहे ती ब्लॉकचेनच्या माध्यमातून, जे तंत्रज्ञान आहे त्याच्या माध्यमातून ती विकसित झाली आणि ती सुरुवात झाली. तर त्याच्यामध्ये बेसिकली खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि जे काही इतर क्षेत्रात नोकरीतले जे 5% आरक्षण जे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीमध्ये पूर्वी मानवी हस्तक्षेप होत होता, तो कमी करण्यासाठी, पारदर्शकता येण्यासाठी, एक्झॅक्टली, आणि बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी आणि पडताळणीची जी प्रक्रिया आहे त्यातील विलंब टाळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून, मी जे म्हटलो ब्लॉकचेन,
त्याच्या आधारित क्रीडा ई प्रमाण प्रणालीचा वापर करण्यास शासनाने या शासन निर्णयानुसार मान्यता दिली. परंतु आता याच्यामध्ये काय होत आहे की यामध्ये बेसिकली संपूर्ण डेटा हा ऑनलाईन असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही आता मुलांना मॅन्युअली किंवा फिजिकली प्रत्येक उपसंचालक कार्यालयात जाऊन ते सादर करावं लागायचं, तर आता तसं न करता ते कुठूनही जी क्रीडा विभागाची जी वेबसाईट आहे, म्हणजे क्रीडा व युवक सेवा संचालनाची जी वेबसाईट आहे ज्याची sports.maharashtra.gov.in या साईटवर जाऊन ते खेळाडूंच्या नोंदणीमध्ये आपलं जे आधार कार्ड आहे, आधार कार्डच्या अनुषंगाने ते नोंदणी करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपलं जे प्रपोजल आहे ते त्यांच्या पडताळणीचं क्रीडा प्रमाणपत्र ते त्याच्यात सादर करू शकतात. तर ही खेळाडू त्यामध्ये करतात. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे सर्व जे संघटना आहेत, क्रीडा संघटना ज्या असतात, त्या क्रीडा संघटनांनी सुद्धा जे काही त्यांच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा झाल्यानंतर त्यांनी 7 दिवसाच्या आत त्यांची जी काही स्पर्धेची संपूर्ण माहिती आहे, खेळाडूंची माहिती असेल, त्यांचे लॉट्स असतील, त्यांचे रिझल्ट्स असतील, हे एक विशिष्ट एक्सेल फाईलमध्ये त्यांनी त्यांच्या हस्ताक्षराने किंवा डिजिटल सिग्नेचरने ते शासनाच्या या वेबसाईटवर अपलोड करणं आवश्यक आहे. कारण तो जो डेटा आहे, म्हणजे आता बेसिकली डेटा आर्कायवल ऑन ब्लॉकचेन असं त्याला म्हटलेलं आहे, जे संघटनेने करायचं. तर आर्कायवल म्हणजे एक डेटा आर्कायवल म्हणजे एक प्रकारची डिजिटल तिजोरी आहे ती, की ज्यामध्ये या तिजोरीमध्ये जो डेटा आहे तो सेफ असणार आहे. तर बेसिकली हाच विषय आहे की ऑनलाईन पद्धतीने या खेळाडूंची पूर्ण पडताळीची प्रक्रिया होऊन त्यांना तात्काळ जे त्यांचं जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे किंवा त्यांचं प्रमाणपत्रची वैधता आहे ती त्यांना तात्काळ उपलब्ध होऊ शकेल, अशी ती पद्धत आहे. वा. पण आता सगळीकडे टेक्नॉलॉजीचा वापर वाढतोच आहे आणि नक्कीच क्रीडा क्षेत्रात सुद्धा त्याचा संभाव्य वापर सुद्धा केला जातोय. तर मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की आहे काय? अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण बेसिकली ब्लॉकचेन म्हटलं का असं लक्षात येत नाही काय आहे, परंतु याच्यामध्ये ब्लॉकचेन ॲक्च्युली ही एक प्रकारचं तंत्रज्ञान आहे. ते म्हणजे एक विकेंद्रित डिजिटल लेजर आपण त्याला म्हणू, म्हणजे ज्यामध्ये ब्लॉक्समध्ये डेटा हा ठेवला जातो, त्याची नोंदणी केली जाते आणि ते ब्लॉक्स एका साखळीप्रमाणे चेनने जोडलेले असतात. म्हणजे ब्लॉकचेन ब्लॉक्स मध्ये जी माहिती आहे ती साखळीप्रमाणे जोडलेली असते. जी माहिती हॅक करणे किंवा बदलणे अत्यंत कठीण असते. म्हणजे ती हॅक पण करता येत नाही आणि कोणाला बदलता येत नाही. हे साधारण गुगल डॉक्स जे असतात, गुगल डॉक्सच्या सारखेच असले तरी पण हे महत्वाचं म्हणजे सुरक्षित आहेत, पारदर्शक आहेत आणि अपरिवर्तनीय आहे. म्हणजे यामध्ये परिवर्तन कोणालाही करता येत नाही. तर अशा जे त्या पद्धतीने हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी की जी खूप महत्वाची आहे, की ज्याच्यामध्ये खेळाडूंचा डेटा अगदी सुरक्षित ठेवला जातो. तर अशी ही ब्लॉकचेन पद्धती. याचा फायदा असा आहे बेसिकली की याची पारदर्शकता असते, सुरक्षितता आहे त्याची. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही इंटरमिजिएट एजन्सी असतात किंवा मध्यस्थी जे असतात त्यांची कोणाची गरज नाहीये आणि अपरिवर्तनीय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलंही कोणी येऊन मॅन्युअली काही करेल बदल असं काही होणार नाही. ही ब्लॉकचेन जी टेक्नॉलॉजी ती याच्यामध्ये वापरलेली, एआयचा वापर त्याच्यामध्ये करून आणि मग ती विकसित केली गेली. आणि बेसिकली याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की संपूर्ण माहिती जी आहे ही माहिती ज्यावेळी अपलोड होते तर ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑटोमेटेड प्रोग्राम आहे की ज्या माध्यमातून त्या कॉन्ट्रॅक्टद्वारे हा माहितीचा क्रिप्टोग्राफिक हॅश म्हणजे एक प्रकारे डिजिटल म्हणजे एक युनिट डिजिटल फिंगरप्रिंट आपण म्हणू की त्या माहितीचा क्रिप्टोग्राफिक हॅश तयार होऊन तो ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी जतन केला जातो. कायमस्वरूपी. अच्छा, गुड. म्हणजे याचा फायदा असा होतो की कुठल्याही पद्धतीने ह्या ऑटोमेटेड प्रोग्राममुळे ती जी माहिती आहे ती कायमस्वरूपी असते. आणि दुसरं महत्वाचं की याच्यामध्ये एक प्रकारे जसं आपण एक म्हणू डिजिटल करार तो केलेला असतो आणि त्याच्या ज्या अटी शर्ती त्याच्यात जे टाकलेल्या असतात अटी म्हणजे व्हॅलिडिटीच्या, त्या अटी जे जे काही खेळाडू पूर्ण करतात तर त्यांचं आपोआप त्यांची जी काही ते रिझल्ट ऑटोमॅटिक होतात. एआयचा याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉकचेनचा आधार घेऊन ही प्रणाली तयार केलेली. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं की क्रीडा संघटना ज्या जेवढ्या काही प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्या क्रीडा संघटना असतील त्यांच्याकडे जर राज्य स्पर्धा झाली किंवा त्या राज्य संघटना असतील
किंवा त्या फेडरेशन्स त्यांनी मात्र रिझल्ट्स हे मुलांचे एक्सएलएस फॉर्मॅटमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे, कारण ते रिझल्ट जर आले तरच ही पुढची कारवाई सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे जेवढे काही क्रीडा संघटना आहेत, एकविध क्रीडा संघटना ज्यांच्या खेळांना 5% आरक्षण ग्राह्य आहे, तेवढ्या सगळ्यांनी 7 दिवसाच्या आत त्यांची स्पर्धा झाली की त्यांनी त्याचं रेकॉर्ड हे या वेबसाईटवर अपलोड करणं आवश्यक राहील आणि त्यानंतरच खेळाडूंचं जे काही व्हेरिफिकेशन आहे किंवा व्हॅलिडिटी आहे ती शक्य आहे. आणि खेळाडूंनी सुद्धा आता याच्या पुढे आधार लिंक्ड त्यांच्या ID द्वारे त्यांनी या वेबसाईटवरच लॉग इन करायचं आहे, आपली माहिती भरायची आहे आणि त्यांचं मग नंतर सर्टिफिकेट पडताळणी होऊन या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे 24 तासात त्यांना त्यांचा रिपोर्ट त्यांच्या ईमेलवर जाईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना अशी सोय केलेली आहे की जर त्यांचं जर त्या कालावधीत नाही झालं तर त्यांना अपील पण करता येईल. मग त्यांना पुण्याचे जे आमचं आयुक्तालय आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय या ठिकाणी ते अपील करू शकतात. मला रिपोर्ट्स मिळाले नाहीयेत वगैरे. एक्झॅक्टली. आणि दुसरं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी यांनी एक नोडल ऑफिसर पण तिथे ठेवलेला आहे की जो यामध्ये त्यांना मदत करेल. जे खेळाडू असतील त्यांना जर काही अडचणी आल्या तर आपण सुद्धा आपल्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी आपले जे क्रीडा अधिकारी एक आहे सचिन निकम म्हणून, त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे. आणि आपल्याकडे एक सेल पण तिथे केलंय की जर कोणाला खेळाडू आरक्षणाअंतर्गत जर अप्लाय करायचं असेल, त्यांना काही अडचणी येत असतील तर या अडचणींचं निराकरण करण्याकरता आपण एक खास सेल पण आपल्या कार्यालयामध्ये सुरू केलेला आहे. तर मला वाटतं आपल्या जळगाव जिल्ह्यातले खेळाडू जे असतील, क्रीडा शिक्षक असतील, खेळाडू असतील, संघटना असतील, त्यांना काही अडचणी असल्या तर ते आपल्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात संपर्क करू शकतात. खूप छान अशी प्रणाली आहे ज्यातून क्रीडाप्रेमी जे आहे ते सुरक्षितपणे आपले डेटा जो आहे सेव्ह करू शकतात आणि सुरक्षित आणि विश्वसनीय अशी प्रणाली मला वाटते आहे. सर, या प्रणालीचा नेमका खेळाडूंना कसा फायदा होणार आहे? याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की पूर्वीची जी पडताळणी व्हायची ती मॅन्युअल व्हायची, मग त्याच्यामध्ये काही कालावधी जायचा, खूप वेळ लागायचा, म्हणजे अगदी महिने पण लागायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खेळाडूंचं नुकसान व्हायचं. म्हणजे कुठलं नुकसान, तर खेळाडू आता आपल्याला माहिती आहे की सगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या स्पर्धा देतात, परीक्षा देतात. म्हणजे याच्यात MPSC असेल, UPSC असेल किंवा पोलीस भरती असेल. UPSCला तर आपलं 5%चं नाहीये, परंतु MPSC आणि पोलीस भरती किंवा ज्या शासकीय जेवढ्या काही आपल्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्याच्यामध्ये 5% आरक्षणाकरता ही व्हॅलिडिटी आवश्यक आहे. परंतु ती जर वेळेत नाही मिळाली आणि त्यांची जर तारीख निघून गेली तर ते मुलांचं नुकसान व्हायचं, खेळाडूंचं नुकसान व्हायचं. तर ते होऊ नये म्हणून ही ब्लॉकचेन आधारित जी काही क्रीडा ई प्रमाण प्रणाली सुरू केलेली, त्याच्यामुळे खेळाडूंचा वेळ वाचणार आहे, त्यांचे जे चान्सेस आहे ते जाणार नाही, की जे पूर्वी जात होते या विलंबामुळे तर ते जाणार नाही. म्हणजे जेणेकरून खेळाडूंना नक्कीच त्यांना पुढच्या भवितव्यासाठी, त्यांच्या करिअरसाठी ज्या नोकऱ्या आहेत त्या वेळेत त्यांना त्याच्यासाठी अप्लाय करता येईल, त्यांच्या नियुक्त्या पण त्याच्यामुळे होऊ शकतील. त्याच्यामुळे खेळाडूंसाठी जी योजना 5% आरक्षण आहे त्याचा ऍक्च्युअल फायदा याच्यामुळे सुलभतेने या सगळ्या तंत्राचा वापर करून घेता येईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि याच्या महत्वाचं काय होतं की याच्या जे प्रमाणपत्र जे दिलं जाईल ते प्रमाणपत्र त्याचे अधिकार जे निर्गमित करण्याचे, पुण्याचे जे आमचे मुख्यालय तिथले उपसंचालक जे आहेत त्यांना त्याचे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे पडताळणी प्रक्रियेचे केंद्रीकरण होऊन एक समानता त्याच्यामध्ये आलेली आहे. दुसरं महत्वाचं आहे डिजिटल स्वाक्षरी जो प्रकार आहे, या प्रमाणपत्रावर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 म्हणजे IT ऍक्ट 2000च्या कलम 5 अन्वये वैध असलेली उपसंचालक जे मुख्यालय आमचं क्रीडा व युवक सेवा यांची डिजिटल स्वाक्षरी त्याच्यावर असणार आहे. त्याच्यानंतर QR कोड जी आहे पडताळणी, तर प्रत्येक पत्रावर एक अद्वितीय QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड आपण ज्याला म्हणतो तो असेल. मग महाराष्ट्र लोकसेवा जसं MPSC किंवा इतर कोणत्याही नियुक्ती प्राधिकाऱ्याने हा कोड स्कॅन जर केला, त्यांना ब्लॉकचेन वरील जी मूळ नोंदीशी पडताळणी करता येईल, म्हणजे ती जी ज्या ब्लॉकचेन वर जी नोंदणी आहे त्याची पडताळणी त्यांना करता येईल. आणि हे डिजिटल प्रमाणपत्र QR कोड जो आहे मार्फत पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी जे त्यांची राहणार आहे. म्हणजे MPSC ला वाटलं की हा व्हॅलिडिटी याची आहे की नाही, खरंच खेळ आहे की नाही, तर ते QR कोड स्कॅन करून ती माहिती तो इमिजिएट मिळू शकतात, ते पडताळणी करू शकतात. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे परत नंतर नियुक्ती दिली, मग नंतर परत त्याची पडताळणी करण्याची जी कार्यवाही ती होणार नाही, ती होऊन जाईल. त्याच्यामुळे याचा फायदा हा खेळाडूंना खूप महत्वाचा आहे, त्या विभागांना पण महत्वाचा आहे की पूर्वीचे नियुक्ती विभाग असेल, MPSC असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, तर यांना त्या अडचणी येत होत्या पडताळणीच्या, पडताळणी कराव्या लागत होत्या. एक्झॅक्टली. आता त्याची अडचण येणार नाही, पडताळणी त्यांना तात्काळ मिळून जाणार
आणि खेळाडूंना सुद्धा 24 खेळाडू आणि अधिकारी वर्ग Exactly. दोन्हीसाठी ही फायदेशीर आहे. 24 तासात त्यांना ऑनलाईन जो पडताळणीचा अहवाल आहे डिजिटल पडताळणी अहवाल त्यांना तो तात्काळ 24 तासात मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की ते अपील पण करू शकतात. काही कारणास्तव जर समजा त्यांची नामंजूर झालं किंवा रिजेक्ट झालं तर खेळाडूला ऑनलाईन अपील करण्याची सुविधा आहे. यासाठी कमाल 30 दिवसांची कालमर्यादा त्यांनी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे प्रथम जे अपील असेल ते सहसंचालक क्रीडा आणि सेकंड अपील त्यांना करायची पण सुविधा आहे. ती आयुक्त क्रीडा विभाग यांच्याकडे ते ऑनलाईन सादर करता येईल. तर हा जो काही आहे तो पूर्णपणे निर्णय जो आहे या अपिलावर निर्णय आणि सुनावणीचा तपशील सुद्धा या ब्लॉक चेनवर नोंदवला जाणार आहे. बरोबर. त्याच्यावर म्हणजे ऑन चेन रेकॉर्डिंग हा त्याच्यावर असेल की जेणेकरून भविष्यात यात कोणताही फेरफार सुद्धा करता येणार नाही. तर अशा पद्धतीचं हे जे काही क्रीडा ई प्रमाण जे आहे म्हणजे जी टेक्नॉलॉजी वापरली ब्लॉकचेनची खरोखर ही खेळाडूंसाठी खूप चांगली आहे. आणि यामध्ये आमचा जो क्रीडा विभाग आहे याचं निश्चित खूप मोठं काम यामध्ये झालंय. खूप चांगलं पाऊल खेळाडूंकरता उचललेलं आहे. त्याच्यामुळे मी ॲज अ खेळाडू सुद्धा मला खूप आनंद झाला असं हे बघितल्यानंतर की खेळाडूंची जी पायपीट होती ती याच्यामुळे थांबणार आहे. बरोबर. खूप छान माहिती अशी दिली सर. सर आपल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आणि क्रीडा क्षेत्रासाठी आपण करत असलेल्या योगदानाबद्दल कार्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या संपूर्ण टीमतर्फे आपले मनस्वी आभार. अगदी मी पण रेडिओ मनभवन 90.8 FM जळगाव यांचेही शासनाच्या क्रीडा विभाग मार्फत खूप आभार मानतो. आणि या प्रक्रियेमध्ये शासनाचे आणि आमचे जे क्रीडा आयुक्त आहेत यांचेही मी विशेष आभार मानतो की खेळाडूंसाठी एक चांगलं पाऊल त्यांनी उचललंय. धन्यवाद.